बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज 100 दिवस पूर्ण झालेत। मात्र यातील आरोपी हा कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे। कृष्णा आंधळे तपास यंत्रणेला सापडणे अतिशय गरजेचे आहे, कारण त्याच्याकडे महत्त्वाचे पुरावे असण्याची शक्यता धनंजय देशमुख यांनी वर्तवली। कृष्णा आंधळेला लवकरात लवकर पकडून जेरबंद करावे, तसेच यातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी असे धनंजय देशमुख म्हणालेत। कृष्णा आंधळेकडे जास्त पुरावे असतील, त्यामुळे तो पोलीस यंत्रणेच्या ताब्यात येण्यासाठी एवढी दिरंगाई करतोय, तर नक्कीच त्याच्याकडे ठोस पुरावे असतील आणि त्याची चौकशी गरजेची आहे, असं यावेळी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली। देशमुख कुटुंबीय अजून सध्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहे। या हत्येला 100 दिवस उलटलेत, मात्र अद्याप सुद्धा कृष्णा आंधळे मात्र फरार आहे। कृष्णा आंधळे संदर्भातल्या बातम्या मध्यंतरी आल्या होत्या की कृष्णा आंधळे नाशिकमध्ये दिसला, त्या ठिकाणच्या नागरिकांनी तो दावा केला होता, त्याचे फोटो व्हायरल झाले। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास घेण्यात आला, मात्र कृष्णा आंधळेचा अद्याप सुद्धा तपास लागला। यामध्ये नेमके आरोपी कोण कोण आहेत ते आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। आरोपींची क्रमवारी पाहाव्यात। क्रमांक 1 वाल्मिक कराड, क्रमांक 2 विष्णू चाटे, क्रमांक 3 सुदर्शन घुले। आरोपींची क्रमवारी आपण पाहतोय। वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले, चौथा आरोपी प्रतीक घुले, पाचवा आरोपी जयराम चाटे, सहावा आरोपी हा सुधीर सांगळे आहे। आरोपींची क्रमवारी आपण पाहतोय। संतोष देशमुख यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली आणि त्या हत्येला आज 100 दिवस उलटलेत। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या झाली। तर देशमुखांच्या या थरारक अशा पद्धतीने झालेल्या हत्येची A to Z कहाणी काय आहे ते आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। संतोष देशमुखांचा मर्डर A to Z कहाणी। बीडमधील मस्साजोग गावात अवादा एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी तब्बल 350 कोटी रुपयांची गुंतवणूक करून वीज निर्मिती प्लांट उभारणार होती। वाल्मिक कराड आणि गँगनं अवादा कंपनीकडे 2 कोटींची खंडणी मागितली। 6 डिसेंबर 2024 रोजी वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे कंपनीच्या आवारात गेले। त्यांनी कर्मचाऱ्यांना दमदाटी, शिवीगाळ, धक्काबुक्की केली। कंपनी कर्मचाऱ्यांनी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांना तिथं बोलावून घेतलं। कंपनी बंद करू नका, लोकांना रोजगार मिळू द्या, असं संतोष देशमुखांनी वाल्मिक कराडच्या लोकांना बजावलं। पोलिसांच्या मदतीनं सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सुधीर सांगळेंना हाकलून दिलं। सरपंच तुला बघून घेतो, तुला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी सुदर्शन घुलेनं दिली। त्यानंतर विष्णू चाटेनं सरपंच देशमुखांना फोन केला, खंडणीच्या आड येऊ नको, वाल्मिकांना तुला जीवे सोडणार नाही, अशी धमकी चाटेनं दिली। 7 डिसेंबर 2024 रोजी सुदर्शन घुलेनं वाल्मिक कराडला फोन लावला। तेव्हा जो तो उठेल आणि आपल्या आड येईल तर आपण ठिकेला लागू, जो कोणी आड येईल त्याला आडवा करावाच लागेल, कामाला लागा, विष्णू चाटेशी बोलून घ्या, तो तुम्हाला मदत करेल, असं फरमान वाल्मिक कराडनं सोडलं। 8 डिसेंबर 2024 रोजी विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि गोपनीय साक्षीदार यांची नांदूर फाट्यावरील हॉटेल तिरंगामध्ये भेट झाली। विष्णू चाटेनं वाल्मिक कराडचा निरोप सुदर्शन घुलेला दिला। संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा, मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर काय परिणाम होतात हा संदेश इतरांना जाऊ द्या, असं चाटेनं सांगितलं। 9 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 3:22 सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, जयराम चाटे, महेश केदार उमरी टोल नाक्यावर आले। त्यांनी संतोष देशमुखांची टाटा इंडिगो गाडी अडवली आणि त्यांचं अपहरण केलं। अपहरण करताना प्लास्टिक पाईप, लोखंडी रॉड, गॅस पाईप, क्लच वायर आणि काठीचा वापर करण्यात आला। चिंचोली टाकळी शिव इथं नेऊन संतोष देशमुखांना अमानुष मारहाण करून क्रूरपणे खून करण्यात आला। संध्याकाळी 6:30 वाजता दैठणा फाटा इथं प्रेत फेकून आरोपींनी पलायन केलं। तर संतोष देशमुख यांच्या हत्येला आज तब्बल 100 दिवस उलटलेत, मात्र अद्याप सुद्धा आरोपी कृष्णा आंधळे हा फरार आहे। त्या संदर्भातला तपास सुरू आहे सरकारच्या माध्यमातून, असं वारंवार सांगण्यात येतं, मात्र अद्याप सुद्धा कृष्णा आंधळे हा फरार आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्यासोबत जोडलेत। मी उदयकडे जाणार आहे। उदय, खरं तर आपण पाहतोय की तब्बल 100 दिवस या हत्येला, या धक्कादायक अशा घटनेला उलटलेत, मात्र अद्याप सुद्धा आरोपी कृष्णा आंधळे हा पोलिसांच्या हाती लागत नाही। मध्यंतरी तो नाशिकमध्ये दिसला अशी सुद्धा चर्चा होती। काय ताजी अपडेट्स आहेत? नक्कीच, कारण आपण जर पाहिलं तर 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची अपहरण करून हत्या करण्यात आली होती। यानंतर
त्या प्रकरणातील आरोपींना अटक देखील करण्यात आली. परंतु यातील जो मुख्य आरोपी आहे, एक प्रमुख आरोपींपैकी एक आहे कृष्णा आंधळे, तो अद्याप देखील फरार आहे. तो अनेकदा कर्नाटकच्या सीमेवर असल्याचं किंवा नाशिकमध्ये पाहिल्याचं दावा केला गेला, परंतु अद्यापपर्यंत पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचण्यात अपयशी ठरले. तर त्याला का अटक होत नाहीये, त्याला पोलीस का शोधू शकत नाहीत, हा खरा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय. दुसरीकडे आपण जर बघितलं तर या 100 दिवसात सीआयडीनं अतिशय गतीनं तपास करत या प्रकरणातील जे दोषारोपपत्र आहे ते दाखल केलंय. या प्रकरणातील 2 सुनावण्या देखील झाल्यात. परंतु आता सुरक्षेच्या कारणास्तव केजमधील होणारी जी सुनावणी आहे ती आता बीड न्यायालयात घेण्याचा निर्णय झालाय. आता याची तिसरी जी सुनावणी आहे ती येत्या 26 मार्च रोजी होणार आहे. आपण पाहिलं या खून प्रकरणामुळं राजकीय आरोप प्रत्यारोप देखील झाले. या प्रकरणावर जे आरोप झाले तर ते धनंजय मुंडे यांना देखील या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला. असे राजकीय स्वरूपाचे आरोप होत असताना धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागल्याने बीड जिल्ह्यात आपण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजप आणि महायुती महायुती अंतर्गत देखील वाद झाल्याचं आपण पाहिलं. एकंदरीतच या संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारी देखील प्रकर्षाने चर्चेत आली. वाळू माफिया असतील, राख माफिया असतील, तसेच इतर काही गुन्हेगारी स्वरूपाच्या घटनातील लोक असतील, हे देखील समोर आले आणि आता त्यांच्यावर देखील कारवाई झाल्याचं आपण पाहतोय. करण नक्कीच उदय, खरं तर आपण पाहतोय की संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिलेली आहे की कृष्णा आंधळे याच्याकडे काही महत्त्वाचे पुरावे असू शकतात. काय या संदर्भातली अधिकची माहिती आहे? नक्कीच. कारण आपण जर पाहिलं तर सुदर्शन गुले असेल, सुधीर सांगळे असेल, कृष्णा आंधळे असेल, यांनी यापूर्वीही अशा स्वरूपाचे गुन्हे केले होते. मारहाण करणे, रस्त्यात अडवणे, खंडणीसाठी रस्त्यात अडवून मारहाण करणे, लूटमार करणे, अशा पद्धतीचे गुन्हे हे सगळेजण मिळून करायचे. आणि कृष्णा आंधळे याचा इतिहास जर पाहिला तर हे सगळे गुन्हे दाखल असतानाही तो यापूर्वी देखील 2-2 वर्ष फरार राहिलेला आहे. आता कृष्णा आंधळे ज्यावेळेस यांच्या सोबत पळून गेला त्यावेळेस काही काळ यांच्या सोबत होता. सुधीर सांगळे आणि सुदर्शन गुले या आणि कृष्णा आंधळे हे तिघेजण सोबत होते. परंतु ज्यावेळी सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळेपर्यंत पोलीस पोहोचले, नेमका त्याच वेळेला कृष्णा त्या ठिकाणी नव्हता आणि तो पोलिसांच्या हातून निसटला. त्यानंतर पासून आतापर्यंत पोलीस केवळ त्याचा माग काढत आहेत, त्याचा शोध घेत आहेत, परंतु तो मिळून येत नाही. दुसरीकडे धनंजय देशमुख यांनी आरोप केलाय की कृष्णा आंधळेकडे काही महत्त्वाचे पुरावे असतील आणि त्यामुळेच तो आता मिळून येत नाही. त्याला अटक केल्याशिवाय हे पुरावे समोर येऊ शकणार नाहीत. असं जरी असलं तरी पोलीस मात्र त्याला शोधण्यात अपयशी ठरत असल्याने आता पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. कारण नक्कीच उदय, आपल्याशी असेच जोडलेले रहा. आपल्यासोबत या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमधून सचिन जिरे जोडले आहेत. सचिन, खरं तर धक्कादायक अशी घटना घडली. त्या घटनेला आता 100 दिवस उलटलेले आहेत. या संदर्भात मागच्या 100 दिवसांपासून खूप घडामोडी घडत आहेत, तशी चर्चा रंगते. मात्र अद्याप सुद्धा कृष्णा आंधळे हा फरार आहे. मराठवाड्यामध्ये ज्या प्रकारची चर्चा होती, कृष्णा आंधळे हा कर्नाटकाच्या सीमेवर आहे, त्यानंतर तो नाशिकमध्ये दिसला. काय सविस्तर सांगशील याबद्दल? कारण या घटनेला 100 दिवस उलटले, मात्र त्या विरुद्धचा जो संताप होता तो संताप अजूनही बीडमध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज पाहायला मिळतो. प्रामुख्याने मराठवाड्यामध्ये आपल्याला हा संताप पाहायला मिळतो. अजूनही या घटनेला 100 दिवस उलटूनही जर आरोपी मिळत नसेल तर ही खरंच एक दुर्दैवी बाब म्हणावं लागेल. पोलिसांच्या कार्यशैलीवर हा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ही घटना आहे. कारण की जर इतर जी नेते मंडळी आहेत ती या ठिकाणी माध्यमांना सांगतात की ते तृतीयपंथी असेल किंवा तो हा नाशिकमध्ये दिसला, अशा अनेक चर्चांना उधाण आलेलं आहे. मात्र अजूनही पोलीस देखील हे सांगू शकत नाही की तो या ठिकाणी आहे किंवा त्याचा माग आम्ही काढतोय म्हणून. हे कुठेतरी पोलिसांचं देखील फेल्युअर म्हणावं लागेल, इंटेलिजन्सचं देखील फेल्युअर म्हणावं लागेल. कारण की आता 100 दिवस या प्रकरणाला उलटलेले आहे आणि एक कृष्णा आंधळे हा अजूनही मोकाट आहे. हा जरी मोकाट असला तरी आपण पाहतो की राजकीय नेते असतील किंवा आंदोलक असतील यांनी सांगितलं की प्रमुख जे आरोपी आहे ते अटक झाले, मात्र कृष्णा आंधळे याचा घातपात झाला आहे का अशा देखील शंका व्यक्त करण्यात येत आहे. जेणेकरून कुठले तरी पुरावे त्याच्याकडे असतील आणि त्यामुळे त्याचा घातपात झाला असं देखील अंदाज या ठिकाणी आंदोलक वर्तवत आहेत. एकंदरीत जर आपण पाहिलं तर या सर्व प्रकरणाची चार्जशीट दाखल झालेली आहे. 8 आरोपी अटक आहेत. CID SID चौकशी सुरू आहे. सर्व प्रकरण एका बाजूने सुरू असताना मात्र समाधान मात्र अजूनही नाहीये या आरोपींना अटक झाल्याचा. आणि या प्रकरणात जोपर्यंत या प्रकरणातल्या आरोपींना फाशी मिळत नाही, सर्व आरोपींनी हे जेरबंद होत नाही, तोपर्यंत या प्रकरणातला समाधान कुणालाही मिळणार नाही. ही दुर्दैवी घटना आहे. हाल करून संतोष देशमुख यांना मारण्यात आलेला आहे. त्यामुळे या आरोपींना देखील हाल करूनच मारावं अशा देखील मागण्या ज्या आहेत आता जोर धरत आहेत. सचिन, एक महत्त्वाचा मुद्दा की ज्या प्रकारे आपण पाहतोय की बीडमध्ये, मराठवाड्यात विशेषतः बीडमध्ये अशा प्रकारच्या घटना घडतात,
अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्या ठिकाणी क्रूरपणे हत्या करण्यात आलेली आहे. अपहरणाचे सुद्धा अनेक घटना आहेत. अशा प्रकारच्या घटना नेमक्या बीडमध्येच का घडतात? नक्कीच याचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे त्या परिसरामध्ये गेली अनेक वर्ष या गुंडांची दहशत आणि यांचे पाळेमुळे जी आहे तर प्रशासनामध्ये रुजलेली आहे. आपल्या मर्जीचा अधिकारी प्रत्येक कार्यालयामध्ये बसवायचा. आपल्या विरोधात जर कुणाची तक्रार आली तर तो अधिकारी साहजिकच आहे, तो अधिकारी यांच्या विरोधातली तक्रार तेवढा प्रखरपणे घेणार नाही. दबाव आल्यानंतर थातूरमातूर कारवाई करायची, अशी अनेक प्रकरणं घडली. त्यामुळे या संपूर्ण बीड जिल्ह्यांमध्ये अशी जी प्रकरणं आहे ती फोफावली यांची. आणि त्यामध्ये जर आपण प्रामुख्याने पाहिलं, तिथलं जर आपण बीडमध्ये प्रवेश जरी केला तर तुम्ही बस स्टँड समोर जर 15 मिनिटं जरी उभं राहिलं तर अनेक गुन्हेगार तिथून दुचाकींना देखील ट्रिपल सीटवर फिरताना आपल्याला साहजिकच पोलीस ठाण्यासमोर जाताना दिसतात. त्यामुळे आपल्याला बीडमध्ये प्रवेश करतानाच कळतं की बीडमध्ये किती प्रमाणात ही पोलिसांची कडक कारवाईची गरज आहे. मात्र तसं होताना पाहायला मिळत नाही. अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांच्या कारवाई झालेल्या आहेत. कुठेतरी आता पोलिसांचा जबर बसायला सुरुवात झाली आहे. मात्र याला कुठेतरी उशीर झाल्याचं देखील बीडकर म्हणतायत. कारण की या बीडमध्ये गेली अनेक वर्ष अशा दहशतीच्या घटना ज्या आहेत सातत्याने घडत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ देखील झाली होती. मात्र आता यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं केलं गेलं. या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक बाबी समोर आल्या आणि त्यानंतर आता पोलीस प्रशासन देखील कारवाई करायला मजबूर म्हणावं लागेल, मजबूर झालेला आहे. नक्कीच सचिन आणि उदय, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी.